वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा।
लागण्या जोगे सारे गाल बोट ही कुठे नसे जग दोघांचे असे रचोकी स्वर्ग त्या पुढे फिका पडे स्वर्ग त्या पुढे फिका पडे स्वप्नाहून सुंदर घरटे मनाहून असेल मोठे स्वप्नाहून सुंदर घरटे मनाहून आनंदाची अनतृप्तीची शांत सावली जग दोघांचे असे रचुकी स्वर्ग त्या पुढे फिका पडे स्वर्ग त्या पुढे फिका पडे ही कुठे नसे जग दोघांचे असे रचुकी स्वर्ग त्या पुढे फिका पडे स्वर्ग त्या पुढे फिका पडे सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. अतिथी देवो भव
अतिथि देवो भव कहती भारत की ये धरा, अतिथि देवो भव कहती भारत की ये धरा, स्वागत करके आपका हम निभा रहे परंपरा, हम निभा रहे परंपरा। आज आमच्या आयुष्यातील अतिशय अत्यानंदाचा क्षण म्हणजे आमचे आयुष्यामध्ये त्यांनी अनेक खस्ता खाऊन फार मोठं नावलौकिक केलं आणि आम्हा सर्वांना एक छान महात्मा फुले आणि आंबेडकरी चळवळीतून फार मोठं मोलाचं मार्गदर्शन करून सगळ्यांना मुलींचा दर्जा दिला। सुना न समजता आम्हाला स्वतःच्या मुलीप्रमाणे जपलं आणि त्यांच्यात आज आम्हाला फार मोठा अभिमान वाटत आहे आणि या अभिमानाची आम्ही दातृत्व गुणाने आम्ही त्यांचं विशेष म्हणजे आपलं स्वागत करीत आहोत आणि आमच्या या आनंदोत्सवी आपण सुद्धा सहभागी झालात याबद्दल आम्ही आपलं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक स्वागत करीत आहोत। आमच्या दादाजींबद्दल आमचे शिक्षण विस्तार साहेब रवींद्रजी शेंडे साहेब आमच्या दादाजींच्या जीवनावर प्रकाश टाकतील अशी मी त्यांना विनंती करते। कावळे परिवारातर्फे हा चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो। बाळासाहेब कावळे साहेबांच्या जीवनामध्ये 5-10 मिनिटात बोलणं फार कठीण काम आहे, पण त्यांच्या जीवनाविषयी ज्या बाबी माझ्या आठवणीत आहेत, माझ्या संपर्कात आल्या त्या आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम मी आपल्यापर्यंत करतो। हा आमचा जुना परिचय, कारण मी आंबेडकर फार्ममध्ये एम.ए. करत असताना मला कळलं की कारण सर देखील आंबेडकर फार्ममध्ये एम.ए. करतायत, मी त्यांच्याकडे गेलो, पहा माणसाचं जीवन कसं असतं। गेलो आणि त्यांच्याकडे जेव्हा घरी गेलो तेव्हा ते साधी राहिली आणि उच्च विचार असताना त्यांच्या घरी 2 मजली घर, त्यांचं जुनं पुराण घर आणि या 2 मजली घरावर ते बसलेले होते। साधी राहिली फार साधं, कोठी टाकली नाही अशी गोठी टाकलेली होती आणि त्याच्या पुस्तकाची टोपी उशाची काय म्हणून हा माणूस कसा आहे, या वर्षी एम.ए. करतो, या वर्षी परीक्षा देतो, मला आश्चर्य वाटलं आणि मग त्यांच्या जीवनामध्ये अनेक चर्चा झाल्या। त्या सगळ्या गोष्टी तर सांगणे शक्य नाही, पण आपल्याला आश्चर्य वाटेल, आपल्याला माहित असलं पाहिजे आपलं जीवन कसं असते। ते 8वे वर्ग हे पास झाले आणि प्रवेश परीक्षा पास होऊन शासकीय अध्यापन महाविद्यालयाच्या भंडाराला 19व्या वर्षी नोकरी लागली, 1461 ला नोकरी लागली। बाहेरगावी 7वे शिक्षण आर्थिक अडचणीमुळे माध्यमिक शिक्षण घेता आलं नाही, परंतु 1965 मध्ये नोकरी 4 वर्षानंतर मॅट्रिक पास झाले। 1966 मध्ये सिनियर पीटीची परीक्षा पास केली, 1965 मध्ये प्री युनिव्हर्सिटी पास केली, 1969 ला BA पास झाले, 1974 ला BA फायनल चांगल्या प्रकारे पास झाले आणि आपल्याला आश्चर्य वाटत, सांगताना अभिमान वाटतं आम्हाला सर्वांना शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसांना की 1966 मध्ये 1966 वर्षी MA ची परीक्षा पास झाली आणि ते पास झाले 1966 वर्षी। 67 वर्षी दुसरी परीक्षा पास केली सोशल सायन्स मध्ये, 68व्या वर्षी मराठी लिटरेचर मध्ये पास झाले, 69व्या वर्षी आंबेडकर थाट मध्ये परीक्षा पास झाले आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर देखील अनेक संघटनांशी अनेक त्यांचे संबंध जोडलेले होते, त्या संघटनांमध्ये काम केले होते आणि अनेक ओबीसी संघटना मुंबईला पण त्यांनी मोर्चामध्ये सहभागी झाले होते। हा सगळा इतिहास सगळ्या गोष्टी 5 मिनिटांमध्ये सांगणं कठीण आहे मित्र। माणसं ही जगण्याची कला असते, माणसं ही जीवन जगण्याची कला असते। जीवन कसं जगायचं हे प्रत्येकाने ठरवायचं असतं। एक म्हणजे पाडगावकरांच्या ओळीची मला प्रत्येकाने आठवण झाली, मग एक पाडगावचे असं म्हणतात आणि तुम्ही कसं जगताय, तुम्ही कसं जगता कलक की गाणं म्हणत तुमचं तुम्हीच ठरवा कसं जगायचं ते। मिठ्ठ काळाच्या काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, कुणीतरी पंक्तीवर तुमच्यासाठी उभं असतं, मग काळोखा फुटायचं की प्रकाशात उगवायचं हे तुमचं तुम्हीच ठरवा कसं जगायचं ते कसं जगायचं। पायात काटा उठत असतो, प्रत्येकाला दुःख असतात, त्यांच्या जीवनातले दुःख आले, पायात काटा उठत असतो हे अगदी खरं असतं, पण पुढं सुद्धा भरून येतं हे काही खरं नसतं। मग काटासारखं सडायचं की फुलासारखं फुटायचं तर तुमचं तुम्हीच ठरवा कसं जगायचं करत करत मी गाणं म्हणत अनेक त्यांच्या आयुष्यामध्ये हात कडे आले, अनेक त्यांच्या संघटनाला
त्यांच्या एक मुलाचा मृत्यू झाला तेव्हाही खूप माझ्याशी बोलले होते. म्हणून शब्दाचीच शास्त्र यत्ने करू, शब्दही आमच्या जीवाचे जीवन, शब्द वाटून झालं जण म्हणू का, म्हणून शब्द वाटून काकाजींनी आली म्हणून हा सगळा जनसमुदाय त्यांच्याकडे चांगल्या कार्यक्रमासाठी उपस्थित झाला. आम्हाला कोणतं तर असलं पाहिजे, पैशाचं कोणी वाटतो, पण शब्दामुळेच जर शब्द लोक जोडत असतात. आणि म्हणून काकाजींनी आयुष्यामध्ये शब्द वाटले. त्यांच्यासाठी या 4 ओळी सांगतो आणि माझं त्यांच्याबद्दलचा परिचय मी संपवतो की जीवन कसं जगले. तर त्यांनी कितीतरीचा कर्तव्यमान झाले मार्गी सगळं त्यांच्या जीवनामध्ये एक गोष्ट मी मोठ्या मेहनतीने केली. मार्गी अंतरलेल्या काटाने कितीतरी मी रक्तमंबाळ झालो, पण चालण्याची हिंमत सोडली नाही. भविष्याकडे आठवण केली. निश्चित लक्ष गाठण्यासाठी काटात बोलायचे होते. ती पवित्र निर्माण होऊन कधीतरी जीवनाचं सोन्याचं आयुष्य होते. तळमळ हीच खरी काळ होती, तळमळ हीच खरी ढाल होती. कर्म तर सेपरहावाचा भाला होता. संघर्षात यश दडले असते, संघर्षातच यश दडले असते, यावर माझा ठाम विश्वास होता. दुःखातही बुद्धिबळ शिवू दिलं नाही. त्यांच्या जीवनामध्ये अनेक दुःख आले, दुःखाचे प्रसंग आले, त्यांनी स्वतःला त्याला सावरलं, कुटुंबाला सावरलं. आणि दुःखातही बुद्धिबळ शिवू दिलं नाही. की काट्याने कधी मिळवलं नाही. आणि काट्याने काटा काढायचा कसा, काट्याने काटा करायचा कसा, हेही मला कधी जमलेच नाही. आलो जीवन खुशी जगत आलो. आणि म्हणून आपण त्यांचा अभिष्टांना सोहळा आपण मोठ्या उत्साहानं साजरा करतो. ईश्वरच्या मी प्रार्थना करतो की त्यांना 100 वर्ष आयुष्य जगो. आणि 100 वर्षानंतर याच ठिकाणी आपण त्यांचं चांगलं कार्यक्रमासाठी आपण उपस्थित अशी ईश्वरच्या मनोकामना व्यक्त करतो. उरलेलं आयुष्य त्यांनी समाज कामासाठी, आपल्या कुटुंबासाठी चांगल्या प्रकारे घालवावं अशी ईश्वरचरणाने प्रार्थना करतो. आणि मला चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी कावळेकरांना दिली, यामुळे त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. ते 100 वर्ष जगो अशी ईश्वरचरणी पुन्हा प्रार्थना करतो. आणि आपण भेटून घेतलो याबद्दल आपले आभार मानतो. इथं थांबतो. धन्यवाद. हर शब्द में एक शास्त्र था, हर शब्द में एक शास्त्र था, हर वाक्य का कुछ कर्म था. आपका साथ मिला कुछ पलक का, ये जन्मों का सत्कर्म था, ये जन्मों का सत्कर्म था. यानंतर आमचे आनंदरावजी कावळे सेवानिवृत्त शिक्षक यांनी आमच्या काकाजींच्या जीवनावर प्रकाश टाकावा अशी मी बाबांना विनंती करते. या अमृत महोत्सवी कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व पुरुष मंडळी आणि महिला मंडळी, मी सर्वप्रथम आपणा सर्वांचं प्रथम अभिष्ट चिंतन करतो की आपण मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला इथे उपस्थित झाला. आजचा हा मंगल सोहळा अगदी मंगल प्रसंगी होत आहे. मारुतराव हे माझे लहान बंधू चिखलातून पावसाळ्याच्या दिवसात गुडगा चिखलातून चांदण्याला चांदा आमचं मूळ गाव. चांदण्याला फक्त 4थ्या वर्गापर्यंत शाळा होती. मी सुद्धा चांदण्यातूनच 4था वर्ग पास झालो. मारुतराव झाले. आणि नंतर पुढच्या शिक्षणासाठी आम्हाला लाखणी गाव पोहऱ्याला जाण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. आणि मग शिकायची मनात इच्छा होती. वातावरण असं की घरामध्ये जे कोणी होते वडीलधारी मंडळी आणि समवयस्क मंडळी ती सगळी अक्षरशून्य. धड कोणी 4था वर्ग पास झालेलाही नाही. अशा कुटुंबामध्ये कोणी मार्गदर्शन करणारे नाही. अशा कुटुंबामधून मारुतरावांनी त्या काळात हळूहळू जिद्दीनं समोर जाऊन आजची ही पायरी गाठलेली आहे. आजचा हे मंगल कार्यक्रम इतक्या सुंदर मंगल वातावरणामध्ये होत आहे. सगळे हा परिसर पाहिल्यानंतर मन कसं मोहून जाते आहे. आणि आपण सगळे तर त्या याला साक्षीदार आहातच. आपण सगळेजण या ठिकाणी साक्षीला आहातच. पण आज साक्षीला प्रत्यक्ष आकाशामध्ये 1 दिवसा आधीच्या पौर्णिमेचा चंद्र सुद्धा आहे. आणि मी MP या म्युझिक पार्टीला अशी विनंती करेन की जर जमलं तर त्यांनी चंद्र आहे साक्षीला हे गीत अवश्य प्रेक्षकांसमोर पेश करावं. बरं,
हा झाला आमचा सांगण्यासाठी लोकांना एकत्र करावं म्हणून आम्ही एक कार्यक्रमाचं आयोजन केलं. ते एक 7 खंडेवाले सतपाल महाराज म्हणतात त्यांना आम्ही आणलं आणि त्याचे 2 कार्यक्रम घेतले होते. एक कार्यक्रम भंडारा झाला आणि दुसऱ्या दिवशी दुसरा कार्यक्रम लाखनीला झाला. अशा प्रकारे ओबीसींना जागृत करण्याचं आम्ही काम करत राहिलो. मला वाटते की या संबंधात आज या प्रेक्षकगृहात नावाची खंडाई झाली. मी त्यांच्याकडे सुद्धा गेलो होतो की आम्हाला ओबीसीसाठी काहीतरी करायचं आहे, तुम्ही राजकारणात आहात तेव्हा तुम्ही आम्हाला थोडासा हातभार लावा. मी त्यांच्याकडे सुद्धा गेलो होतो. अशा प्रकारे आम्ही दोघांनी आणि आमच्या सहकार्याने मिळून बरेच दिवसपर्यंत या ओबीसी समाज संघटनेचं काम केलं. अजूनही ते चालू आहे. अर्थात त्याला थोडा ठोस राहिलेला नाही. आता त्याच्यासाठी कदाचित आमच्याकडे आम्हाला साथ देतो, आमच्या आरोग्य आम्हाला साथ देतो प्रोग्राममध्ये पण ते हळूहळू प्रमाणात चालूच आहे. ओबीसी एनटी पार्टी नावाची आम्ही पार्टी आता नवीन पार्टी उभी केलेली आहे, ती रजिस्टर केलेली आहे आणि ओबीसी एनटी पार्टी सध्या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या साठी काम करत आहे. आणि तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की भाजपाची सरकार आल्यानंतर महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे आणि मार्च मध्ये त्याची सेटिंग होणार होती. काय होते ते पाहू आता. परंतु स्वतंत्र मंत्रालय ओबी नाही, ओबीसीची अजून गणना झालेली नाही. ओबीसीची गणना न झाल्यामुळे ओबीसीची किती संख्या आहे ऍक्च्युअल सेंट्रल गव्हर्नमेंटला माहित नाही आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला ही अडचण संख्या ही ठेवला जात नाही. आणि त्याच्यामुळे ओबीसीच्या साठी ज्या काही सोयी सवलती ओबीसींना मंडळ आयोगाच्या शिफारशीप्रमाणे मिळायला पाहिजेत त्या अजूनही मिळत नाही. कदाचित आता या स्वतंत्र मंत्रालयामुळे त्याला वेग येईल आणि संपूर्ण ओबीसी वर्ग पाहता पाहता 75 वर्ष सहज निघून गेले आणि अजूनही त्यांची प्रकृती तुम्ही पाहून राहिले. त्यांना अजूनही ते गुलाबाच्या फुलासारखे अगदी टवटवीत दिसतात आणि हा टवटवीतपणा अजून 25 वर्षापर्यंत राहो. आणि आम्ही याच ठिकाणी मगाशी एका वक्त्याने म्हटलेलं आहे शिंदे सरांनी, याच ठिकाणी आम्ही त्यांचा सतत वास्तविक कार्यक्रम याच ठिकाणी साजरा करू. छोटा भाऊ या नात्याने मी त्यांना आशीर्वाद ते माझ्या मनातल्या इच्छा त्यांच्या मनातल्या इच्छा 100 वर्षानंतर पूर्ण होतीलच अशी मी अपेक्षा करतो. आपण सर्वांनी धन्यवाद बाबा. कलयुग के संसार में ढूंढ रहा है आत्मा, कलयुग के संसार में ढूंढ रहा था आत्मा. आज हुए नतमस्तक हम मिली आप जैसी आत्मा. या शुभ पर्वावर आमच्या मोठ्या ताई एक सुंदर गीत गाणार आहे. त्याने ते गीत गाव. मोठे बाबा दामाजी खंडाई माजी जिल्हा परिषद सदस्य ह्या आमच्या तात्याजींवर थोडक्यात मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते. प्रमुख अतिथी आमचे मारुतरावजी कावळे,
या आनंद सोहळ्यात उपस्थित असणारे मान्यवर मंडळी, मारोतराव कावडेंबद्दल जे सांगितलं आहे, फार कष्टाने त्यांनी हे आजचे 75 वर्ष अनेक खाचा खळगे सहन करून त्यांनी पार केलेलं. सोबतच त्यांची पत्नी जनाबाई ही करंजकारांची मुलगी, त्यांनी त्यांना सोबत दिली. हे दोन्ही माणसं या परिस्थितीनं म्हणजे थोडेसे अडचणीतून जाणार. त्यांच्या आई मरण पावल्या, वडील मरण पावले, मावाच्या घरी त्यांचं सांभाळ झाला. जनाबाई किलोमीटरच्या जागेवर शिक्षणाला येऊन त्यांनी आपला MA पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. सुंदर कुटुंब, ज्या कुटुंबाला नजर लागावी असं कुटुंब त्यांनी तयार केलं. आणि नोकरी करत असताना अनेक अडचणीला तोंड देऊन राणा जंगलात त्यांनी नोकरी सुंदर रीतीनं पार पाडली. अशा प्रसंगी संसार थाटत असताना सुंदर अशा सून मुली त्यांना मिळाल्या. त्यांचे व्यवस्थित असं चालत असताना निसर्गाने त्या दोघांवरील 2 मुले या दोघांचे हिरावून घेतले. परमेश्वराला यांचं सुख पाहावं नाही, परंतु माणसाला जीवन जगत असताना धैर्य आणि प्रेम असणं जरुरी आहे. प्रेमापासून त्यांनी धैर्य सोडलं नाही, धैर्यवान झाले. ते धैर्यवान शिक्षण बरोबर आहे की नाही त्याकडे पाहतात. हे त्यांचं मोठे धैर्यानं एवढा अन्याय सहन करून ते धैर्यानं आपल्या कुटुंबाला आजही कुटुंबाचा घरात आणले. अशा धैर्यवान माणसाचा 75वा दिवस अमृत महोत्सव म्हणूया. 75वा वाढदिवस साजरा होतो आहे. आता मी अधिक काय सांगावं याबद्दल, यांना मी या आशीर्वाद देतो आहे. ते माझ्यापेक्षा लहान आहेत आणि म्हणून मी यांना आशीर्वाद देतो. दोघांनाही सुखी राहा, 100 वर्षापर्यंत जगा. असेच धैर्यवान राहून आपल्या नातवंडाचं पुढे त्यांचं लाईफ कशी लागेल यासाठी सतत जिवंत असेपर्यंत प्रयत्न करा आणि करा अशी मी अपेक्षा करतो. आणि आपण 100 वर्ष जगावं, 100 वर्ष जगावं अशी मी अपेक्षा करून ते माझे 2 शब्द संपवतो. होते पण फुलांची हिरवळ मिळताना त्यातही आनंद म्हणावा लागतो. 2 हिरे हिरावून गेल्यानंतरही त्यांनी अतिशय कष्टाने आणि मोठ्या धैर्याने संसार सांभाळून आम्हा सगळ्यांना मोठं केलं. हे त्यांच्या जीवनाचं सर्वात मोठं सार्थक होतं. आणि आम्ही याच पद्धतीनं आम्ही आमच्या 3 मुलांना आमच्या सासू सासऱ्यांना सगळ्यांना एकत्र करून यापुढेही आमचा या रथाचा गाडा आम्ही आयुष्यभर असतात पुढे ठेवू असं आम्ही तुम्हाला गावी देतो. कारण हृदय खूप अंतकरण भरून येत आहे आणि आम्हाला प्रत्येक क्षणाची आठवण इथे होत आहे. आमचं दुःख हे आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही, परंतु दुःखामध्ये पण फार मोठा आनंद आहे. आणि हा आनंदाचा सोहळा आम्ही या चंद्राच्या साक्षीने इथे साजरा करीत आहोत. हे फार मोठं भाग्य आम्हाला लाभलेलं आहे. त्याचप्रमाणे आमच्या काकाजींच्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी त्यांचे बाल सवंगडी जयकृष्णाजी फेंडाळकर माजी सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य हे मंचावर येतील अशी मी त्यांना विनंती करते. त्या अमृत महोत्सवानिमित्त आणि आनंद सोहळ्यानिमित्त ज्यांचे आपण आता अभिष्ट कीर्तन करीत आहोत असं आमचे प्रेरणास्थान, माझ्या जीवनात प्रेरणा दिलेले आदरणीय मारोतरावजी कावडे सर आणि त्यांच्या सौभाग्यवती कावडेताई, त्यांच्या सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व कावडे परिवार, त्यांच्या संबंधाने इथे उपस्थित असलेले त्यांचे संबंधित सर्व नातलग मंडळी, चाहते मंडळी, मित्रपरिवार, या सर्वांचं अभिनंदन. त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकावा असं जर विचार केला तर मी माझ्या जीवनामध्ये त्यांच्यापेक्षा मी लहान आहे, परंतु मी मॅट्रिकच्या नंतर मी त्यांच्या जीवनावर म्हणजे तेव्हापासून मी आजपर्यंत पाहत आहोत.
त्यांचे व्यक्तिमत्व खरोखरच कर्तृत्वान व्यक्तिमत्व आहे. ते अष्टपैलू आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण हा जो सोहळा आपण पाहतो या सोहळ्यातून काही प्रेरणा सुद्धा घेण्यासारखी आहे. कारण त्यांनी सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि सांस्कृतिक असे चारही क्षेत्रामध्ये खरंच कर्तृत्व गाजवलेलं आहे. त्यांच्या दृष्टिकोनाचा जर आपण विचार केला त्याचं शैक्षणिक ज्ञान आता तुम्ही बघितलं तो साजरी करावा अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि मी त्यांचा आशीर्वाद घेऊन माझ्या 2 शब्दाला विराम देतो. धन्यवाद. चराचरामध्ये वास करणारी चराचरामध्ये वास करणारी महाशक्ती संत कबीर, महात्मा फुले, सावित्रीबाई, बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून त्यांना मी अभिवादन करतो. आजच्या या सोहळ्यासाठी बरेच माझ्या जन्मगावून चालण्यावरून माझे वडील बंधू आणि माझे प्रेमी तसेच माझ्या कार्यरत लाखनी गावावरून सुद्धा बरेच माझे ज्येष्ठ बंधू इथं उपस्थित झालेले आहेत. तसेच पालांदूर वरून माझे मोठे भाऊ हे सुद्धा इथं माझ्या लहान भावाच्या सोहळ्यासाठी इथं उपस्थित झालेले आहेत. त्याचप्रमाणे इथले शिंदेबाई नगरवासी यांच्या कार्यक्रमाकडे पाहिल्यानंतर म्हणजे कार्यक्रमातून पाहिल्यानंतर हा सोहळा असं वाटतंय की आनंदाश्रू बाहेर येतात. म्हणजे या सोहळ्यातून असं मार्गदर्शन करताना का करावं, का बोलावं असं गैरून आलेलं आहे. सांगितल्याप्रमाणे हाच खड्ड्यातून मी गेलेला आहोत. त्याच्यामुळं बरेच संकट म्हणा किंवा त्रास म्हणा मला झालेला आहे. तरी पण या संकटातून मी बाहेर पडून मी आपल्या सगळ्या कार्यक्रमामध्ये यशस्वी झालेलो आहोत. मी शाळेचं काम, सामाजिक काम किंवा सांस्कृतिक कामामध्ये कार्यरत राहून मी इथपर्यंत आलेलो आहोत. शैक्षणिक कार्यामध्ये प्रायमरीमध्ये असताना सुद्धा भयंकर त्रास झालेला आहे. जेव्हा माझा शिक्षकाचा आर्डर आलं त्यावेळेस मी दुसऱ्याच्या शेताच्या कामावर 5 रुपये मजुरीनं आपलं बैलबंडी घेऊन गेलो होतो आणि तिथं वडिलांची तब्येत बरी नव्हती. मला शिक्षण काही करता येत नव्हतं. तरी पण त्या गरिबीतून मी वर गेलो आणि त्याच्यातून मी आपल्या वडिलाला आपल्या पगाराचा मी पैसाही खर्च करू शकलो नाही. ही खंत अजूनही मला आहे. कारण का ते लवकरच शिकायत असल्यामुळे पोटाची ते लवकर निवडले आणि सर्व्हिस लागल्यानंतर ते माझी 14व्या दिवसाची सर्व्हिस झाली ते निवडले. त्यामुळे ते अजूनही मला खंत आहे. शिक्षण घेत असताना मी गावी सांगल्यानुसार मी गावामध्ये आमचं प्रायमरी होतं. मिडल शिक्षण मी आपल्या आत्याकडे दिलं. त्या आत्या माझी आईप्रमाणे आहे. ती सुद्धा आज इथं हजर झालेली आहे. ती 93 वर्षाची आहे. तिचं ऋण मी जन्मभर फेडू शकत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये माझं जीवन झालेलं आहे. खूपच त्रासाच्या जीवनामधूनच मी वर आलेलो आहे आणि ह्या माझ्या सुना वगैरे जे आहे त्याच्यामुळं त्यांना सुद्धा समाधान वाटत असेल. मी खालच्या स्तरातून म्हणजे खालच्या आर्थिक परिस्थितीतून गेलेलो आहो. आज मी समाधानी आहे. समाजाला सांगण्याचं एकच आहे की समाजामध्ये वाचन करा. वाचाल तर वाचा. हे जीवन मोठं वेगळं आहे. वाचन केल्याशिवाय आज जीवनामध्ये गत्यंतर नाही. आज समाजामध्ये ज्येष्ठांची इतकी अवहेलना होत आहे. ज्येष्ठांची इतकी अवहेलना होत आहे. तरुण मंडळी इतकी बेधुंद झालेली आहे. तर मी या प्रसंगी असे सांगू शकतो की तरुणांना की हे ज्येष्ठ आहेत, म्हातारे आहेत, आई वडील आहेत. आई वडिलांची सेवा करावी. आई वडिलांची सेवा करावी. कारण मी आदिवासी भागामध्ये सुद्धा 15 वर्ष सर्व्हिस केलेली आहे. तिथली परिस्थिती माहीत आहे. आजकाल
सुशिक्षित घराण्यामध्ये सुद्धा आई वडिलांची अवहेलना होत आहे याची मला फार खंत वाटत आहे. तर असं न करता मी या सोहळ्यातून मी विनंती करतो की तरुणांनी आपल्या आई वडिलांना प्रेमाचा वारसा द्यावा. आज म्हातारे जे आहेत ते बालक आहेत. आपण लहानपणामध्ये लहान मुलाचा हात धरून त्याला शिकवतो त्याप्रमाणे त्यांची व्यथा झालेली आहे. ही व्यथा जर सांगायला गेला तर बराच वेळ लागेल, कारण का नाटकाच्या माध्यमातून मला पुस्तकाची माहिती आहे, परंतु आता वेळ झालेला आहे, जास्त काय सांगू शकत नाही. इतकंच सांगतो की तुम्ही माझा सोहळा संताचा सोहळा आपण करत आहात आणि तुम्ही इथं आला त्याच्यामुळं मी आपल्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. प्रेमानं तुम्ही मला या सोहळ्यामध्ये तुम्ही मला इथं भरभरून प्रेम दिलं, या प्रेमाची उपराई म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो. इतके बोलून मी माझे 2 शब्द बंद करतो. धन्यवाद दादाजी. भीमाला रमाईची, ज्योतिबांना सावित्रीची आणि आमच्या तात्याजींना जनाईची जी प्रतिमा लाभली त्याबद्दल आम्ही परमेश्वराचे अभिष्ट चिंतन करतो. आणि आता आपण या मंगल सोहळ्याला सुरुवात करीत आहोत. ला 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 अशीच साथ राहू दे उल्हास सौरभाची, अशीच रात राहू दे प्रसन्न चांदण्याची, प्रसन्न चांदण्याची. अशीच साथ राहू दे उल्हास सौरभाची, अशीच रात राहू दे प्रसन्न चांदण्याची, प्रसन्न चांदण्याची. अशा युगात लाभल्या सुखावल्या क्षणात, मिटून लोचने तुला मिठीत सावरीत. अशा युगात लाभल्या सुखावल्या क्षणात, मिटून लोचने तुला मिठीत सावरीत. तार छेडिता स्वरात रास चुंबनांची, अशीच रात राहू दे प्रसन्न चांदण्याची, प्रसन्न चांदण्याची. जपून ठेवीन
रात राहू दे प्रसन्न चांदण्याची, प्रसन्न चांदण्याची. अशीच साथ राहू दे उल्हास सौरभाची, अशीच रात राहू दे प्रसन्न चांदण्याची, प्रसन्न चांदण्याची. ला 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 ला. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते. हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुलते. सावरते बावरते झडते अडखळते का पडते. कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते. मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते. अनक्षणात फिरुनी आभाळाला भिडते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गैवरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गैवरते. मन उधाण वाऱ्याचे.
झुणझुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते तळमळते सारखे बापडे न कळत का भरकटते कधी मोहाच्या 4 क्षणांना मन हे वेडे फुलते जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते आवडे तरी भासांच्या मागून पडते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे कसे बोलायचे असे कसे बोलायचे न बोलता आता तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता सांग जरा कसे लपायचे हे आता मन धागा धागा जोडते नवा मन धागा धागा रेशमी दुआ मन धागा धागा जोडते नवा मन धागा बहाणे नवे शोधून मी थकते तुझ्याच मागे मन येऊनही चुकते क्षण आतुर आतुर झाले रोज काहूर काहूर नवे मन धागा धागा जोडते नवा मन धागा धागा रेशमी दुआ मन धागा धागा जोडते नवा धागा धागा रेशमी दुआ
हृदयात प्रीत ही फुलताना मन पाखर होऊन उडताना ही नजर तुझ्यावर खेळताना बेधुंद झालो प्रिये ग साजणी ग मैत्रिणी तू उर्वशी मेनका रे साजणा मनमोहना दिलाच्या दिलबरा इथे तिथे जिथे तिथे ग दिसते तू सखे नवे नवे स्वप्न हे नयनी सजते कासे प्रेमात हरवून गेलो प्रेमात ग स्पर्शात जादू कशी या स्पर्शात ग सुर तुझे नि माझे जुळताना हे गीत प्रीतीचे गाताना ही नजर तुझ्यावर खेळताना बेधुंद झालो प्रिये रे साजणा मनमोहना दिलाच्या दिलबरा ग साजणी ग मैत्रिणी
कधी दूर दूर कधी तू समोर मन हरवते आज का हे कसे होते असे ही आस लागे जीवा कसा सावरू मी आवरू ग मी स्वतः दिसे स्वप्न काहे जागता नाही मला आभास हा छळतो तुला छळतो मला आभास हा कधी दूर दूर कधी तू समोर मन हरवते आज काहे कसे होते असे ही आस लागे जीवा कशी सावरू मी आवरू रे मी स्वतः दिसे स्वप्न काहे जागता नाही मला आभास हा छळतो तुला छळतो मला आभास हा सारे उधाण वारे झुळूक होऊन जाती कधी दूर तूही कधी जवळ वाटे पण काहीच नाही हाती मी अशीच हसते उगीच लाजते पुन्हा तुला आठवते मग मिटून डोळे तुला पाहते तुझ्याच साठी सजते तू नसताना असल्याचा खेळ हा दिसे स्वप्न काहे जागता नाही मला आभास हा छळतो तुला छळतो मला आभास हा खरा कसा रे तू इथेच बसना हळूच हसना अशीच हवी मला तू पण माहित नाही मलाही अजूनही तशीच आहेस का तू नवे रंग सारे नवी वाटे ही हवा दिसे स्वप्न काहे जगता नाही मला आभास हा छळतो तुला छळतो मला आभास हा कधी दूर दूर कधी तू समोर मन हरवते आज काहे कसे होते असे ही आस लागे जीवा कशी सावरू मी आवरू रे मी स्वतः दिसे स्वप्न काहे जागता नाही मला आभास हा छळतो तुला छळतो मला आभास हा
हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे हो नवे पंख पसरा उंच उंच लहरा नवे पंख पसरा उंच उंच लहरा भिर भिर जा रे गीत गारे धुंद भारे ओ हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे Zoo 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 गुलाबी हवाशी मंद मंद वाहते शराबी कळी अशी चिंब चिंब नाहते गुलाबी हवाशी मंद मंद वाहते शराबी कळी अशी चिंब चिंब नाहते सुगंधी फुलांना नशा आज आली सडा शिंपिला जणू प्रीतीने हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे नव्या संगीतातले तराणे नवे असे कुणी सोबती मला मिळाया हवे असे नव्या संगीतातले तराणे नवे असे कुणी सोबती मला मिळाया हवे असे जन्म हे जगावे विश्व हे बघावे एक रूप भावे संग साथीने ओ हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे हो हो नवे पंख पसरा उंच उंच लहरा नवे पंख पसरा उंच उंच लहरा भिर भिर जा रे गीत गारे धुंद भारे हो हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे जू 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 जू
इस दिल में एक तू है, जन्मों के साथ हम साथ साथ हैं, जन्मों के साथी हम साथ साथ हैं। नैनों में ज्योति है, सीपी में मोती है, जन्मों के साथी हम साथ साथ हैं, जन्मों के साथी हम साथ साथ हैं। जैसे हंसों के संग हंसिनी, जैसे चंदा में है चांदनी, जैसे कवियों की हो भावना, जैसे मन में कोई कामना, दियार बाती हम साथ साथ हैं, जन्मों के साथी हम साथ साथ हैं। जैसे आँखों में हो शोखियाँ, ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है। जन्मदाता है जो नाम जिनसे मिला, थाम कर जिनकी उंगली है बचपन चला। कांधे पर बैठ के जिनके देखा जहां, ज्ञान जिनसे मिला क्या बुरा क्या भला। इतने उपकार है क्या कहें, ये बताना ना आसान है। धरती पे रूप माँ बाप का
का उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है। जन्म देती है जो माँ जिसे जग कहे, अपनी संतान में प्राण जिसके रहे। लोरिया होठों पर सपने बुनती नजर, नींद जो वार दे हंस के हर दुख सहे। ममता के रूप में है प्रभु, आपसे पाया वरदान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है। आपके ख्वाब हम आज होकर जवां, उस परम शक्ति से करते हैं प्रार्थना। इनकी छाया रहे रहती दुनिया तलक, एक पल रह सके हम न जिनके बिना। आप दोनों सलामत रहे, सबके दिल में ये अरमान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है, मगर फिर भी अनजान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है।
कितनी रौनक है, आपको देखें कभी, अपने घर को देखें हम। आपके आने से घर में कितनी रौनक है, आपको देखें कभी, अपने घर को देखें हम। हम खुश हुए, हम खुश हुए, हम खुश हुए। प्यार की यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे।